त्यांची वाट बघ. आणि आता घरी आलायस ना तर मग परत कशाला जातोयस, घरीच ना. असं कसं फोन बंद? आणि मला असं एकट्याला कंटाळा देखील आला इकडे ऋतू, आणि अशी भयंकर काहीतरी थंडी विचित्र पडली आहे इकडे. मग काम कर ना, तू स्वेटर घाल किंवा शाल पांघर ना, थंडीत कशाला बसलायस? थंडी म्हणजे अशी गुलाबी थंडी आहे ऋतू, म्हणजे अशी जेव्हा आपल्या प्रेयसीच्या मिठीची गरज असावी. मला मिठीचं पांघरुण द्यायला ये ना, किंवा गुड नाईट पापी तरी. गुड नाईट. क्या बात है. एक्सक्यूज मी. हॅलो काकू, तुम्ही इथे कशा काय? मी सॉरी, हु आर यू? मी चुंबक शौनक, मला चुंबक असं म्हणतात. मी मैत्रीचा मित्र आहे. आपण नाही का भेटलो होतो? आपण भेटलोय म्हणजे असं थेट नाही भेटलो आपण, असं आपली भेट नाही झाली, पण तुम्ही नाही का तेव्हा मुंबईवरनं आला होतात आणि आम्ही बाहेर लग्न खेळत होतो. ओ हां. मैत्री झोपली आहे. अच्छा. अरे मग चहा तुमचा असेल, तुम्ही घ्या प्लीज. नो, ऑल युअर्स. तू घे. नाही घ्या. घे घे घे, तू घे. मैत्री साधारणपणे याच वेळेला उठते नेहमी, पण मी इथे आता थांबलो तर काही हरकत नाही ना तुम्हाला? तुझं मैत्रीकडे काही काम होतं का? काम असं नाही, मी आता एक यशस्वी CA होऊ घातलोय, तर अभ्यासाकरता मी असतो, असं इथे मी असतो. यू मीन टू से तू इथेच राहतोस? हो. त्यांचं प्लॅनिंग करायचंच असतं. ज्या आपल्या हातात नसतात त्याचं आपण काहीच करू शकत नाही. तू या लग्नाबद्दल सिरियस आहेस ना? हो. मग मला सांग, 10 वर्षांनी या लग्नाच्या खेळात तू तुला स्वतःला कुठे बघतेस? काय खेळ काय म्हणलीस तू? खेळ नाहीये हा. नाही, खेळ कशी म्हणलीस? मी सिरियसली करते ना लग्न, माझं ठरलंय. एक मिनिट. नाही, 1 मिनिट काय? इट इज नॉट ओके, इट इज नॉट ओके. तू काय म्हणलीस? खेळ म्हणलीस तू. खेळ नाहीये हा माझ्यासाठी. माहिती, स्टॉप इट. यू स्टार्टेड इट. तुम्ही खेळासारखी सुरुवात केली होती त्या सगळ्याची. आम्ही सुरू केलं होतं म्हणजे हा मुद्दाच नाही. सॉरी, आय एम सॉरी. मैत्री, माझं म्हणणं असं आहे की 10 वर्षांनंतर ह्या लग्नाच्या सिच्युएशन मध्ये, पिक्चर मध्ये तू स्वतःला कुठे बघतेस? तुला सध्या प्रेमाची भूल पडली आहे. सगळीकडे नुसतं प्रेम 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 दिसतंय तुला. पण 10 वर्षांनी जेव्हा ही भूल ओसरेल तेव्हा तू त्या लग्नात पुरती अडकलेली असशील. तोपर्यंत जर तुला एखादं मूल झालेलं असेल तर त्या मुलाचं करण्यातच तुझं आयुष्य वाया जाणार आहे. ओ माय गॉड. ओके, अच्छा. म्हणजे मुलं वाढवणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. ओके.
अच्छा अच्छा, म्हणजे मुलं वाढवणं हे आयुष्य वाया घालवण्यासारखं ना, राईट? ओके, सो म्हणजे इन शॉर्ट मला वाढवण्यामध्ये तुमचं आयुष्य वाया गेले ना? तू ते एकच वाक्य धरून बसू नकोस. तुला आयुष्यभर काही मुलंच वाढवायचेत का? नाही, मला नाही माहिती मला मुलं वाढवायची आहेत का, मुलं कशी वाढवणार आहे, मी संसार कसा करणार आहे, आय डोंट नो. पण जे मूल असेल ना, त्याला ते जसं असेल तसं मी ऍक्सेप्ट करेन, जे तुम्ही नाही केलत माझ्या बाबतीत. तुमच्यासाठी तुमचा पैसा, तुमची ड्युटी, तुमचं हॉस्पिटल हे सगळं इम्पॉर्टंट होतं ना. मी एक इन्व्हेस्टमेंट होते जी फेल गेली ना, बरोबर ना? मी नव्हतेच इम्पॉर्टंट. मी कुठे होते या सगळ्यामध्ये? स्टॉप इट. डू यू मीन टू से की आम्ही तुझ्याकडे लक्षच दिलं नाही मैत्री? इतर आई वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त केलं आम्ही तुझ्यासाठी. सतत तुझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण तू ते सगळं नाकारलंस आणि इकडे पळून आलीस. You made me do it. You. मी पळून गेले कारण मला सहन नाही झालं तुम्ही ज्या पद्धतीने इंटरफेअर करत होतात माझ्या आयुष्यामध्ये. आत्ताही नाही होते सहन. सो प्लीज प्लीज मला हवं ते करू द्यात, मला हवं तसं जगू द्यात. प्लीज लेट मी लिव्ह ऑन माय ओन टर्म्स. आय बेग यू, प्लीज. काय सौमित्र, मी काय म्हणतो, अनघा मॅडम अनायासे इथं आले आहेतच, तर आम्हाला त्यांना भेटायचं होतं जरा. नाही, ते आल्यात, पण काय आहे, नेहमीसारखे घाईत आहेत. म्हणजे असं निवांत भेटायला, गप्पा मारायला वेळ नाही. अरे असं कसं? त्यांच्याशी बोललो नाही तर पुढची तयारी कशी करणार साखरपुड्याची? करू ग, बोलू, ठरवू काय. ते खाताना कसला रे फोन बिन तुझा? नाही, आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. त्यांच्याशी आपण गाठभेट घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं काही काहीच करता येणार नाही. नंतर मग काही राहिलं बिलं असं काही म्हणायला नको ना. हे किती चुकीचं वाटेल त्यांना. हे बघ सौमित्र, ऐक करा. हॅलो. हॅलो सौमित्र, मी मैत्रीची आई बोलतेय. हा, हो काकू, आहे माझ्याकडे नंबर. हो, हाव स्वीट. अरे तू आलायस का इकडे क्लिनिकमध्ये वरती? नाही, ॲक्च्युली मी आत्ता घरी आहे, ब्रेकफास्ट करतोय, झालाय, तर मी येतोच. एक 15 मिनिटात मी पोचतो. काही काम होतं का? काम ॲज सच नाही. मी अरे तू काल गेल्यानंतर मैत्रीशी बोलले. बर. पण मला असं वाटतं की मी तुझ्याशीही बोललं पाहिजे. हवं तर मी येऊ शकते तिकडे. नाही हो, तुम्ही कुठे येता इकडे? मीच येतो. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच. मी वाट बघते. काय आहे? मी तुला इतक्या खाणाखुणा करून ते बोलो इकडे बोलायचं तर काय आहे? काय म्हणाले त्या? क्लिनिकला आलायस का विचारत होत्या. मी म्हणलं येतो, काहीतरी बोलायचं. दादू, हे बाळा, प्रॉब्लेम आहे का रे काही? कोणाला? मला नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मला आणि अभयला, आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तुम्ही तुमच्या नात्याचा पुनर्विचार करावा. तुम्ही दोघे जण एकमेकांबद्दल, लग्नाबद्दल किती सिरियस आहात त्याचा तुम्ही विचार करावा. ते तुमच्याच फायद्याचं ठरणार आहे. फायदा? तू काय बाबांशी फायदा तोटा बघून लग्न केलं होतंस का?